नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा टॉपिक, एक्झामच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे ऑस्कर पुरस्कार हा घेऊन आलो आहे. चला तर मग बघूयात आपण ऑस्कर पुरस्कार 2024. अनुक्रमे यावर्षीचा जो ऑस्कर पुरस्कार आहे तो अनुक्रमे 96वा ऑस्कर पुरस्कार आहे. ऑस्कर पुरस्कार सर्वात पहिल्यांदा 1929मध्ये देण्यात आला. विचारलं जाऊ शकतं, कोणत्याही एक्झाममध्ये स्टॅटिक जीकेमध्ये विचारलं जाऊ शकतं. मित्रांनो, खूपच महत्त्वाचं आहे. ऑस्कर पुरस्कार सर्वात अगोदर प्रथम मिळवणारे जे भारतीय आहेत ते कोण आहेत? भानू अथय्या. भानू अथय्या यांना गांधी या मूव्हीसाठी कॉस्ट्यूम डिझाईनसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. चला तर मग बघूयात आपण या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार. प्रथम कॅटेगरी बघूयात आपण, सर्वोत्कृष्ट फिल्म कोणती आहेत? ओपनहायमर. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं, त्या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. सर्वोत्कृष्ट फिल्म ओपनहायमरचे जे डायरेक्टर आहे हे पण एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. ओपनहायमरचे जे डायरेक्टर आहेत ते कोण आहेत? क्रिस्टोफर नोलन. लक्षात घ्या मित्रांनो, पॉईंट महत्त्वाचा आहे. नोटबुक्समध्ये तुम्ही हे की पॉईंट लिहून घेऊ शकता. ओपनहायमरचे जे डायरेक्टर आहेत ते कोण आहेत? क्रिस्टोफर नोलन. हे लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा हा पुरस्कार कोणाला भेटला? सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सिलियन मर्फी हे यांना कोणत्या मूव्हीसाठी हा पुरस्कार भेटला? ओपनहायमरसाठीच भेटला मित्रांनो, लक्षात ठेवा. ओपनहायमरमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका पाडली म्हणून त्यांना हा अवॉर्ड भेटला. यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार सिलियन मर्फी यांना कोणत्या मूव्हीसाठी? ओपनहायमरसाठी. ओपनहायमरचे डायरेक्टर कोण आहे? क्रिस्टोफर नोलन. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एम्मा स्टोन यांना कोणत्या मूव्हीसाठी भेटला हा पुरस्कार? पुअर थिंग. लक्षात ठेवा मित्रांनो, पुअर थिंगसाठी. लक्षात घ्या मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे पुअर थिंग. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अवॉर्ड कोणाला भेटला? द वाईन जॉय रॅन्डॉल्फ. त्यांनी कोणत्या मूव्हीसाठी भेटला हा पुरस्कार? होल्ड ओव्हर्स या मूव्हीमध्ये त्यांनी जी भूमिका पार पाडली त्यासाठी हा त्यांना सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार भेटलेला आहे. तर नेक्स्ट बघूयात आपण, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता तो रॉबर्ट डाउनी ज्युनियर. त्यांना ओपनहायमर या मूव्हीमध्ये त्यांनी पार पाडलेल्या भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आला. रॉबर्ट डाउनी ज्युनियर. तर बघा मित्रांनो, ओपनहायमरचे जे डायरेक्टर आहेत त्यांना बेस्ट दिग्दर्शकचा पुरस्कार भेटलेला आहे क्रिस्टोफर नोलन. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. मी काय एवढं सांगत आहे, कारण कोणत्याही एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते हे पुरस्कार आणि एका मार्काचं मला महत्त्व माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. क्रिस्टोफर नोलन आणि ओपनहायमर हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो. सर्वोत्कृष्ट फिल्म कोणती आहे? ओपनहायमर. आणि सर्वोत्कृष्ट डायरेक्टर क्रिस्टोफर नोलन हे ओपनहायमरचे डायरेक्टर आहे. रेल्वेच्या एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं, ओपनहायमर या मूव्हीचे डायरेक्टर कोण आहेत? क्रिस्टोफर नोलन. लक्षात ठेवा. बेस्ट फिल्म एडिटिंग कोणाला भेटला हा? ओपनहायमर याला. तर बेस्ट स्कोर सर्वाधिक मानांकने कोणत्या मूव्हीला भेटले? ओपनहायमरला. रेल्वेमध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा कोणत्याही एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. ऑस्कर पुरस्कार 2024मध्ये सर्वाधिक मानांकने कोणत्या मूव्हीला भेटले? तर ओपनहायमर याला. आणि सर्वोत्कृष्ट गाणे जे आहे व्हॉट वाज आय मेड बार्बी या मूव्हीजमधले गाणं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, व्हॉट वाज आय मेड. लक्षात ठेवा मित्रांनो, हे मी जे तारांकित करतो ते या ऑस्कर पुरस्कारामधील महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री हे दोन एवढे रेल्वेसाठी महत्त्वाचे आहेत. सर्वोत्कृष्ट डायरेक्टर हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे गाणे रेल्वेमध्ये विचारू शकतात. हे 4 पॉईंट लक्षातच ठेवा मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. मी जर आपल्यासाठी मेहनत घेत असेल तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.